तो जेव्हा जिवंत असतो त्या टायमाला कोणीही त्याचा करायला मागत नाही, का त्याला हाडतोड करत असतात, कारण त्याचं वय झालं असं ना, त्याला हाडतोड करणार. आणि मग हे कार्य टायमाला 10व्याला कशाला तुम्ही करता? मग तुम्ही ते श्रद्धा म्हणून करता की अंधश्रद्धा म्हणून करता? हे जाऊ उत्तर मला द्यायचं. काका नमस्कार. नमस्कार. रात्रीचा प्रवास मध्ये स्वागत आहे आपलं. टी शर्ट चांगली वाटते तुमची. हो, ते आता नवीनच आम्ही लोकांनी केले आणि तो लोगो आम्ही टाकलेला आहे. रात्रीचा प्रवास बघू शकता, हे आमचं लोगो आहे. मग आज काय नवीन गोष्टी सांगणार आहात तुम्ही लोकांना, आपल्या व्ह्युअर्स लोकांना काय सांगणार आहात? आता विविध लोकांना बरेचशा गोष्टी सांगतोय पण आणि चालू पण आहेत. तर आता एक अंधश्रद्धेवरती मी तुम्हाला बोलते. म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा. हा, म्हणजे जे श्रद्धा. लोकांचे कमेंट येत आहेत आपल्याला हा. की तुम्ही अंधश्रद्धा पसरवू नका, हा. हे करू नका, ते करू नका, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय का? बनवतोय. ठीक आहे. अंधश्रद्धा निवडूनवाल्यांना माझा नमस्कार आहे. आम्ही तुम्हाला दुखवत नाहीये. ज्यांची श्रद्धा आहे त्यांना पण मी नमस्कार म्हणून सांगतो, आम्ही तुम्हाला पण दुखवत नाही. पण माझे काही ते प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची मला उत्तरे यायला पाहिजेत. अंधश्रद्धा काय आणि श्रद्धा काय ते? तर मी सुरुवात करतो पहिले अगोदर गणपती बाप्पापासून. गणपती बाप्पाला मी खूप मानतो. मी पण माझ्याकडे गणपती बाप्पा येतो, त्याला बसवतो. खूप खर्च, आपण सर्व त्याचं स्वागत करण्यासाठी आपली सर्व तयारी चालू असते. आपण म्हणजे कलर काढणं घराला, हे ते सर्व चालू असतो. आपण त्याला आणून बसवतो बाप्पाला. ते कोण 2.5 दिवस ठेवतो, कोण 1.5 दिवस ठेवतो, कोण 7 दिवस ठेवतो, 5 दिवस ठेवतात, 10 दिवस ठेवतात, आणि चतुर्थी ठेवतात. हे लोक त्याची खूप हौशेने, म्हणजे मोठमोठे मंडळ आहेत, ते पण बसवतात. तर खास आता आपण एवढं सर्व करून सुद्धा, खर्च करून गणपती बाप्पाची आपण जी सेवा करतो, त्यासाठी जो काही खर्च आपण करतो, ती श्रद्धा समजायची की अंधश्रद्धा समजायची? हे कमेंट म्हणजे तुम्ही हे मला सांगायचं. मला काय समजत नाही म्हणून मी तुम्हाला हे प्रश्न टाकतो तुम्हाला. दुसरं, आपले कुलदैवत. आपले कुलदेव जे आहेत घरातले 5 कुलदैवत असतात. त्या 5 कुलदेवाचे टाक बनवतो आपण, चांदीची टाक बनवतो. ती टाक आता जर खर्च करायला गेला तर त्याचे 10-20 हजार रुपये खर्च आहे. म्हणजे एक म्हणजे कुलदेवता टाक जर नवीन बनवायला गेला का तुम्हाला 70-80 हजार रुपये खर्च आहे. त्यांच्या बरोबर देवाऱ्यामध्ये आपला त्या देवाचा पारेकरी पण असतो. कोण चेडा आणून ठेवतो, कोण विराला आणून ठेवतो, कोण पीर ठेवतो, कोण काय 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 कुठली भूतं ते त्याची देवाचे पारेकर म्हणून आणून ठेवतात. आणि आपण त्याचा गोंधळ घालतो. त्या गोंधळाला खर्च करतो आपण 1.5 लाख रुपये खर्च करतो. तो 1.5 लाख रुपये खर्च करतो आपण. मग त्या गोंधळामध्ये कोणाला बकरा लागतो, कोणाला मेंढा लागतो, कोण लोक कोंबडी कापतात. हा मान जो देतात तो कोणाला? श्रद्धेला देतात की अंधश्रद्धेला देतात? गोंधळ जो घातला जातो त्या गोंधळ लोकांना आपण बोलवतो. त्या गोंधळाचा एवढा खर्च आपण करतो, 1.5 लाख. ते गोंधळ ते गोंधळ घालून तरी आपला त्यांचं दक्षिणा घेणार, त्यांचे काय सहाय्य घेणार, ते निघून जाणार. मग हे देवाचं आपण जे घालतो ती श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे? दुसरी गोष्ट, आपण देवळात जातो, डोंगरातल्या देवळात जातो. एकविरेला जाता तुम्ही, वणीला जाता, सप्तसिंगीला, रेणुकाला जाता, तुळजापूरच्या भवानीला जाता, उज्जैनमध्ये महाकाळी आहे, तिला पण तुम्ही जात असाल. असे देवस्थान भरपूर आहेत. जेजुरी आहे, तुम्ही याला त्याला तिकडे सर्व जातो तुम्ही लोक. तुम्ही ते श्रद्धेने जात असाल. पण माझं असं म्हणणं आहे, तुम्ही पहिला पाया कोणाच्या पडता? डायरेक्ट देवाच्या पाया पडता की खाली पायरीला पाया पडता? जर तुम्ही पायरीला पाया पडत असाल मग ते कोणाला पाया पडता? ते तुम्ही कोणाला पाया पडता? किती लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे? ते कमेंट करा आम्हाला. किती लोकांना हे प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर त्याने आम्हाला कमेंट करायचे आणि आम्हाला स्पष्टीकरण करून सांगायचं आहे आम्हाला.
ते पाया कोणाला पडतात. तर आज तुम्ही वणीला जावा, वणीच्या देवळामध्ये तुम्ही तिथे गेलात का तिथे खाली तुम्ही पाया पडणार पायरीच्या. तिथे त्या देवीने ज्या दैत्याला मारलाय त्याच्या मुंडकं तिथे पायरीवरती आहे. मग तुम्ही त्याच्या पाया पडणार. त्याचा धड देवीच्या मागच्या साईडला आहे. तिथे तुम्ही जाऊन बघू शकता ते धड आहे, म्हणजे मान कापून आहे त्याची. जर समजा तुम्ही तिथे जाता, देवीचा पाया पडा जाता तुम्ही लोकांना, मग त्या ठिकाणी बकरे कोंबडे हे कशासाठी कापता? श्रद्धेसाठी कापता का अंधश्रद्धेसाठी कापता? हे पण आम्हाला तुम्ही सांगायचं आहे. बहुतेक देवळाचं तुम्हाला सांगते, एक विरेला पण कोंबडे टाकतात, सोडतात. ते कशासाठी? श्रद्धा म्हणून सोडता की अंधश्रद्धा म्हणून सोडता? दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडे नवरात्र भरले जाते. नवरात्र 9 देवींची आपण उपासना करतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे घरामध्ये होम घालणं, तिचं जागरण करणं, तिथे पण गोंधळी बोलवतात, गोंधळी येतात, तेवढा प्रसाद करतात, तो प्रसाद लोकांना वाढतात, मुखाला लावतात. त्याच्यावर मोठमोठे पंडाळ आहेत, त्या पंडाळमध्ये तिथे खूप मोठमोठे उत्सव केले जातात. मग त्या देवीची पण ओटी भरली जाते. त्या तिथे नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 देवींच्या ओट्या भरल्या जातात. घरातल्या सर्व ह्या सुवासिनी बाया हे करतातच आणि जातात, देवीच्या ओट्या भरतात. मग माझं असं म्हणणं आहे, हे श्रद्धा म्हणून समजायची काही अंधश्रद्धा म्हणून समजायची? याचा पुढचा प्रश्न असा आहे, आपल्याकडे होळी होते, होळीमध्ये होळी पेटवली जाते. हा शिमगा सण मोठा साजरा होतो आपल्या कोकणामध्ये. कोकणात खूप मोठा लोक इकडनं आपल्या गाड्या बिड्या काढून आपल्या जातात, म्हणजे एसटी बिस्टी बुक करतात, मोठमोठ्या गाड्या बुक करून आपल्या शिमग्याला तिथं गेलेले असतात होळीला. मग ती होळी पेटवायच्या अगोदर तिथे पालखी नाचवतात देवीची. ते सानेवरती पालखी आणणार, ते तिच्या म्हणजे त्या होळीच्या भोवती पालखी फिरवतात. तिथे गारणा घातला जातो, त्या देवीला गारणा घातला जातो. ती देवी, त्या आगीतून प्रकट होणारी देवी कोण, हे तुम्हाला माहिती असेल तर त्याचा आम्हाला कमेंट करून सांगणार. त्या बाबतीत देवी कोण आम्हाला माहिती आहे, पण मी तुम्हाला विचारतोय. या श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या विषयावर मला चाललेलं आहे. तर ती देवी प्रकट होते. मग तिथे ते नवस मांडतात. नवीन नवरे जोडपं, नवीन जोडपं झालेले 2 महिने 3 महिने अगोदर लग्न झाले असो, ते तिथं जाणार, त्या याला होळीला फेरी मारणार. ते तिथे येणार, त्या देवीचे इथं उभे राहणार, त्या देवीची पण ओटी भरणार. तिथे गारणे घातले जातात, देवाजवळ तिथे गारणे घातले जातात होळीजवळ. मग ते कसले गारणे? श्रद्धाचे गारणे की अंधश्रद्धाचे गारणे? हे पण मला तुम्ही सांगायचं आहे. याच्याबरोबर तुम्हाला आता एक मी असा प्रश्न विचारतोय का त्याचा उत्तर तुमच्याकडे बहुतेक असेल पण आणि नसेल पण त्याचा उत्तर मला कमेंटमेंट टाकायचाच आहे तुम्हाला. आपल्या घराण्यामध्ये कोणी जर माणूस मरतो का ते त्याच्या विधी कधी करायला लागतात ना. मग ते विधी कार्य करण्यासाठी स्मशानामध्ये जाणं, तर ते स्मशानात जाण्याच्या अगोदर तुम्हाला थोडीशी पहिले सांगतो की बाबा माणूस मेल्यानंतर मुलगा मुलगी नातू नात इतर कोणी पोरगा पण बोलत नाही असा की माझ्या वडिलांना घेऊन आलात काय म्हणून, तेव्हाच नाही बोलणार. बॉडी आणली काय, म्हणजे बापाचा कर्तव्य तो बाप मेला म्हणून त्याचा कर्तव्य संपला काय? नाही ना. मग त्याला तिथे नवसे, त्याला त्या अग्नी होते, त्या अग्नी देतात. मग तिथे त्यावरती भात ठेवणं, हे ठेव ते ठेव, त्याला चंदनाची लाकडं टाका,
तूप टाका आणि त्याला ती अग्नी द्या. फेऱ्या मारायच्या आणि त्याला अग्नी द्यायची. कशासाठी ती? कशासाठी? हे सर्व करून सुद्धा, हे सर्व झाल्यानंतर 10व्या दिवशी त्याचं 10वं करायला जातात. केस काढायला. केस काढून द्यायची. जर समजा केस काढून द्यायची, त्या टायमाला 10व्याचा सर्व भट तिथं बसला असेल तर भट सर्व विधी करणार. सर्व ते विधी करणार. ते घ्यायचं, नदीवर तिकडे पाण्याच्या ठिकाणी जाऊन बसायचं. ते लोक पाणी देणार, हे करणार, ते करणार, सर्व ते करणार. करून झाल्यानंतर तिला आवडणाऱ्या वस्तू, तिला आवडणाऱ्या वस्तू की त्याला आवडणाऱ्या वस्तू, मच्छी बनवणं, मटण बनवणं, त्याला लागणार पुऱ्या, श्रीखंड, त्याला खीर, जिलेबी, भात, दही, दूध, ह्याव त्याव सर्व त्याला ते देतात. कशासाठी? कशासाठी? तो जेव्हा जिवंत असतो त्या टायमाला कोणीही त्याचा करायला मागत नाही. का त्याला हाडतोड करत बसतात, कारण त्याचं वय झालं असं ना, त्याला हाडतोड करणार. आणि मग हे कार्य टायमाला 10व्याला कशाला तुम्ही करता? मग तुम्ही ते श्रद्धा म्हणून करता की अंधश्रद्धा म्हणून करता? हे जाऊ ते मला द्यायचं. 12व्या दिवशी भट येणार, पिंड पाडणार, पिंडाला पाणी देणं, त्याचा निवड ठेवणं. त्या टायमाला पण तुम्ही आपले 5-10 पकवानं त्यासाठी करणार. बाहेरून ऑर्डर दिली असणार. गुलाबजाम आण, श्रीखंड आण, त्याला भजी लागते, त्याला वडे लागतात, त्याला आवडत होते, त्याबरोबर त्याला जिलेबी आवडते. हे खाद्य पानावर ठेवायचं. तिथे मच्छी बिच्छी सर्व ठेवले जाते. ते आपला अंड ठेवणार, वाडी ठेवणार त्याला वर. तो खायला येतो का तिथे? ती व्यक्ती मेलेली ती तिथे स्वतः उभी राहून खाते का? खायच असेल तर मला त्याची कमेंट करायचं. आपण कावळ्याला बोलवतो, त्या पक्ष्यांची पुढे भरतात. आपण आपल्या घरातला माणूस गेलाय त्याच्यासाठी तुम्ही 12 दिवस फक्त राहणार. 12 दिवस भट आपले पैसे घेणार, निघून जाणार. त्याला श्रद्धा म्हणायची की अंधश्रद्धा म्हणायची? 12-13 झालेले तर मग परत वाट बघत बसणार. कोण आमचा पाहुणा येतो काय, मटण मच्छी बिच्छी काय तिखट करतो का आम्हाला, त्याची वाट बघायची. त्याचा एक 6 महिन्याची वाट बघायची, कोण येतो काय करतो काय. जर कोण नाही केला की आपण जाऊन बाजारावरून खाऊन मोकळं होणार. त्या माणसासाठी मच्छी मटण सोडायला तुम्ही लोक तयार आहेत का? नाही. घास उतरणार नाही तुमचं. मग ह्याला श्रद्धा म्हणायची की अंधश्रद्धा म्हणायची? आता भट, त्यांना भट आपल्या त्या विधीला लागतात. आता भट तुम्हाला सांगतात, हो तुम्हाला काळसर्प योग आहे, तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला अमुक आहे तमुक आहे, हे आहे ते आहे, सर्व सांगतात. बरोबर आहे? मग तुम्ही त्याची जी विधी करता जाऊन, मग ती विधी तुम्ही कसली करता? श्रद्धेची करता की अंधश्रद्धेची करता? भट तुम्हाला 10,000 20,000 50,000 60,000 सांगणार, ते तुम्ही करता. कशासाठी? तुमची मनाची, तुमच्या हृदयाची तुम्ही जी शांती करा जाता ना, ते काय काढायचं नाही. कशासाठी करता ते तुम्ही श्रद्धा म्हणून करता, अंधश्रद्धा म्हणून करता? ह्याचं कमेंट मला तुम्ही द्यायचं आहे, कारण ह्याचं मला उत्तर सापडलेलं नाही. म्हणून तुम्हाला मी विचारतोय. त्याचबरोबर तुम्ही त्या माणसाचं, तो मेलेल्या माणसाचं फोटो, हा फोटो असा नाही, असा पाहिजे, हा फोटो असा पाहिजे, हा असा चांगला दिसतो, हा छान दिसतो, घरात लावता, कुंडीला लटकून लावता, त्याला अगरबत्ती दाखवता. त्याला देव समजायचा का भूत समजायचा? त्याला श्रद्धा समजायची की अंधश्रद्धा समजायची? याचं उत्तर मला द्यायचं आहे. हे जर तुम्हाला जर सर्वांना जर काय जर
मी जर वेगळा काय जर बोललो असेल, कारण ते मला समजत नाही श्रद्धा कशाला बोलायची आणि अंधश्रद्धा कशाला बोलायची. म्हणजे आपल्याला हे उत्तर हवी आहेत आपल्या व्ह्युअर्स कडनं किंवा मास्तर पण आहेत त्यांनी आम्हाला कमेंट टाकले. त्यांना पण आता माझा ह्याच्यात प्रश्न आहे, तुम्ही आज जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही ठीक आहेत. तुमचं सर्व बंद झाल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मुलाने तुमचं कार्य करायचं की नाही करायचं हे श्रद्धा समजायची त्यांनी करायची, अंधश्रद्धा म्हणून समजून करायची, ह्याचं उत्तर त्यांनी द्यायचं मला. माझं दुसरं काय म्हणणं नाही. तुम्हाला हे माझे क्लिप तुम्हाला जर आवडली तर मला सबस्क्राईब करा, मला कमेंट करा आणि मला फॉलो करा. दुसरं, आम्हा लोकांना तुम्ही तुमची माया प्रेम आम्हाला द्या. आम्ही तुम्हाला असेच कमेंट तुम्हाला चांगलं तुम्हाला आम्ही पाठवत राहू. हेच म्हणजे नमस्कार, आभारी आहे तुमचं मी.